पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष, महाराष्ट्र अलोपाथीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त गेले अनेक वर्ष पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आपण आयोजन करतो. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून हे 10वं वर्ष आहे. या अगोदर मुंबई टू पुणा हे बारामती मित्र मंडळाच्या माध्यमातून आपण ही सायकल स्पर्धा आयोजित करत होतो. कालांतराने मुंबई टू पुणा ही जी स्पर्धा आयोजित करत असतानाच पुणे टू बारामती सायकल स्पर्धा ही आपण करावी अशी संकल्पना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आली. त्या दृष्टिकोनातून सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांना सदरी रूट पुणे टू बारामती हा तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे किंवा नाही या राष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आणि तेव्हापासून पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार. आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संकल्पनेतनं, त्यांच्या प्रेरणेतनं ही स्पर्धा आपण चालू केली. परंतु नीती कशी असते पहा, ही स्पर्धा आज आपल्याला त्यांच्या जयंतीनिमित्ताने घ्यावा लागते याच्यासारखं दुःख आपणा सर्वांना नाही आहे. आणि ही स्पर्धा करत असताना जनरली आम्ही सॅटर्डे पाहून साधारण 20, 21, 18 अशा घेत होतो. आणि ही स्पर्धा घ्यावी की नाही याच्यामध्ये आमच्यामध्ये संभ्रम निर्माण होता. कारण अजून आपण दुःखाच्या छायेमध्येच आहोत. परंतु फेडरेशन ऑफ इंडियाचे काही पदाधिकारी असतील, सायकलिंग असोसिएशनचे पदाधिकारी असतील, तेव्हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धक असतील, यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की हा इव्हेंट आहे आणि हा इव्हेंट आदरणीय दादांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण चांगल्या पद्धतीने साजरा करताय. भारतातील महाराष्ट्र हा एक अग्रेसर सायकलिंग क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणारं हे राज्य ठरलेलं आहे. आपणाला माहिती आहे, याच्या अगोदर 2026 जानेवारीमध्ये आपण पुणे ग्रँड टूर आयोजित केली होती. याच्या पाठीमागं पण दादांची फार मोठं योगदान आणि संकल्पना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा झाली पाहिजे आणि ती सुद्धा 22 तारखेलाच आपण घ्यावी अशी जेव्हा त्यांची आम्हाला सांगणं आलं, त्या दृष्टिकोनातून आपण ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरनं स्पर्धक पार्टिसिपेट होणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, राजस्थान, बिहार, गुजरात, एअरफोर्स असेल, सेनादल असेल, ओरिसा असेल, अंदमान असेल, असे जवळजवळ 13 राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक पार्टिसिपेट होणार. ही स्पर्धा आम्ही शनिवारवाड्यावरनं त्याचा शुभारंभ करणार आहोत आणि त्याचा प्राईज डिस्ट्रीब्युशन बारामती गदिमामध्ये होणार. शनिवारवाडा टू हडपसर हा न्यूट्रल झोन असतो आणि त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर स्टाफ असेल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा पुणे, बारामती आजूबाजूच्या पंचक्रोशीमधल्या ज्या सायकल संघटना आहेत आणि जे हौशी सायकलपट्टू आहे या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतनं समाजाला आपण जनजागृती काय करू शकतो का, प्रोत्साहन देऊ शकतो का, या दृष्टिकोनातनं ट्रॅफिक अवेअरनेसच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल, पर्यावरणाच्या संदर्भात, बेटी बचावच्या संदर्भात असेल, या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वसामान्य जनतेला एक फ्लेक्स किंवा बॅनर्सच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये जो 2-2.5 हजार आमचे शिक्षक,
विद्यार्थी आणि आजूबाजूचे सर्व हौशी संघटक पार्टिसिपेट होणार आहे आणि बारामती हडपसरमधनं खरी रॅली चालू होणार आहे. शनिवारवाड्यावरनं हा शुभारंभ होत असताना राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचप्रमाणे आपल्या पुणे महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक महापौर, त्याचप्रमाणे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ही सायकल स्पर्धा आपण तिथनं शुभारंभ करणार आहे. त्याचप्रमाणे हडपसरमधनं जी स्पर्धा चालू होणार आहे त्याच्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे तिथले ज्येष्ठ नागरिक दशरथ जाधव असतील, ज्यांनी आपल्याला संपूर्ण दक्षिण साऊथ आफ्रिकेमध्ये एक नवा उच्चांक केला आहे, असे एक स्पोर्ट्स स्पिरिट असणारे दशरथ जाधव, शंतनू जगदाळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपण ती स्पर्धा सोडणार आहे. आणि बक्षीस समारंभ आपले विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे सर, त्याचप्रमाणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष, इतर मान्यवरच्या हस्ते, त्याचप्रमाणे आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री वहिनी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ देणार आहे. या बक्षिसं जवळजवळ 6-6.5 लाखाची बक्षिसं आम्ही इथं देतो आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करतो. या स्पर्धेला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आणि फेडरेशनच्या लोकांनी ॲप्रिशिएशन स्टेटमेंट केली की भारतामध्ये किंवा इतर ठिकाणी अनेक सायकल स्पर्धा होतात, परंतु पुणे टू बारामती ही सायकल स्पर्धा खऱ्या अर्थाने सायकलपटूंचा परफॉर्मन्स आणि त्यांचा कस लागण्याचा त्या दृष्टीने फार अत्यंत चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या भौतिक सुविधा असतील, त्यांचा जाण्याचा भोजनाचा व्यवस्थित, त्यांचा सगळी व्यवस्था, त्याचप्रमाणे या संपूर्ण रूटवर या स्पर्धकांना चेअरिंग करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी अनेक माझे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ या चेअरिंगसाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले असतात. त्याच्यामुळे एखाद्या खेळाडूला अधिक त्याचा परफॉर्मन्स करण्याची एक ऊर्जा निर्माण होत असते आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा होत असते. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आमचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व माझे परिवारातील सर्व घटक, त्याचप्रमाणे सर्व आपले पक्षाचे कार्यकर्ते असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, पालकवर्ग यांचा मोठा प्रतिसाद असतो. म्हणूनच ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने होते. यावर्षी आपण 4 टप्प्यामध्ये ही सायकल स्पर्धाचं आयोजन करतोय. पुणे टू बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय स्तर 122 किलोमीटर, त्याचप्रमाणे पुणे टू बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर 122 किलोमीटर, सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा 85 किलोमीटर आणि माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीय स्तर 15 किलोमीटरची स्पर्धा घेतो. ही स्पर्धा घेत असताना काही संघटना आणि जे रोज डेली आठवड्यातनं सॅटर्डे संडे जी सायकलिंग चालवतात यांची मागणी आली की आमच्यासाठी स्पर्धा नाही परंतु एक हेल्दी वातावरणामध्ये सायक्लॉथॉन ही आपली एक सायकल रॅलीचं आयोजन करा आणि ते आपण सासवड ते बारामती याचंही नियोजन केलं. जवळजवळ आज मितीला जवळजवळ 250 एंट्री आलेल्या आहेत आणि अजूनही येतील. म्हणजे ही पण स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि याच्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे मनिंदर सिंग असतील, त्याचप्रमाणे ओंकार सिंग असतील, यांचा फार मोठा आम्हाला सहकार्य असतं. त्याचप्रमाणे सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे असतील किंवा उपाध्यक्ष अभिजितजी मोहिते असतील, यांचंही सुद्धा सगळं टेक्निकल आणि फार मोठं प्रोत्साहन येतं. या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही आपण राष्ट्रीय पुणे टू बारामती सायकल स्पर्धा दरवर्षी आयोजित करतो आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो. खरं सांगायचं तर या स्पर्धेला महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये या पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत एक
चांगलं नावलौकिक मिळवलेलं आहे. ही जी पुणे ग्रँड जी टूर आपण आयोजित केली पुण्याने, त्याचं सुद्धा संकल्पना आणि त्याचं खरं कारण हे पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आहे. आणि या पुणे टू बारामती या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला आणि अनेकांनी नैपुण्य मिळवलं, हे सायकलपटू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आणि हे सायकल पुणे ग्रँड या टूरमध्ये पण सहभागी झाले होते आणि तिथेही त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने केला. मला या प्रेसच्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की पुणे जी ग्रँड टूर झाली त्याला जगामध्ये 2.2 हा रँक मिळालेला आहे. म्हणजे ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. आपल्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही बहुजन समाजाची विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी ही संस्था 1941 साली संस्था स्थापन झाली. म्हणजे देश आपला पारतंत्र्यात होता तेव्हा आदरणीय गोलब साहेब असतील आणि आदरणीय पवार साहेबांच्या मातोश्री आणि आदरणीय दादांच्या आजी शारदाबाई पवार यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि त्याचंच वटवृक्षात रूपांतर झालंय. त्याच्यासाठी आदरणीय दादांचं फार मोठं योगदान आहे. आणि बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना ही क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही पार्टिसिपेट होतोच. ही एक सायकल स्पर्धा आहे, परंतु सायकल स्पर्धा व्यतिरिक्त आम्ही जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पण मोठ्या प्रमाणात घेतो. त्याच्यामध्ये तुमचे कबड्डी असतील, खो खो असतील, मॅरेथॉन असेल, नंतर ॲथलेटिक्स असेल, तुमचं रेसलिंग असेल, जिदो असेल, कराटे असेल, विविध स्पर्धामध्ये पार्टिसिपेट होतो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो. म्हणूनच आज मी तिला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा घडलेल्या आहेत. आढावा काय म्हणजे स्पोर्ट्समध्ये कल्चर असेल किंवा अकॅडमिक असेल याच्या संदर्भातली सर्व माहिती आपण सर्वांना दिलेली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून हे 10वं वर्ष आहे आणि त्याच्या अगोदर बारामती मित्रमंडळाच्या माध्यमातून मुंबई टू पुणे ही स्पर्धा आपण आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करत होतो. आपणाला माहिती की मुंबई टू पुणे स्पर्धा असायची, परंतु काही कालांतराने ती बंद पडली होती आणि ती बंद पडल्यानंतर काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू आपले पुण्यातलेच आहे, कमलाकर झेंडे असतील, तापकीर असतील, ही सर्व मंडळी आदरणीय दादांना भेटली आणि दादांना सांगितलं दादा ही स्पर्धा एक पुण्याचं नावलौकिक करणारी आहे, परंतु काही बंद पडली, ती परत चालू करावी. आणि तेव्हा तुम्हाला माहीत असेल की आझम पानसरे हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष दादांनी सांगितलं तू जबाबदारी घे आणि ती स्पर्धा आपण चालू केली. ट्रॅफिकचं नियोजन करत असताना खऱ्या अर्थाने या चांगला प्रश्न आहे. कोणताही इव्हेंट घ्यायचा असेल त्याला मायक्रो प्लॅनिंग लागतं. आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 40 कमिट्या अपॉइंट केलेल्या आहेत. प्रत्येकाला मायक्रो प्लॅनिंग, ट्रॅफिकचं असेल, सर्व म्हणजे स्पर्धा असेल, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धकांचं राहणी, जेवणमान, स्टेज सगळं पाहुण्यांचं, याच्यामध्ये आम्ही पुणे शहराला ट्रॅफिक कमिशनर असेल किंवा ट्रॅफिक यांना ऑलरेडी करस्पॉन्डन्स केलेला आहे. तिकडे शहरामध्ये SP ना केलेला आहे आणि पोलीस प्लस आमचे NSSची जी मुलं आहेत, NCCची, NSSची, स्काउटची, या मुलांना सुद्धा आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करून घेतो आणि त्याच्यामुळे एक सामाजिक बांधिलकी, समाजाबद्दल आपण काही कृतज्ञ राहू, काही यंत्रणा आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा सर्व विद्यार्थी स्टाफ यांचं नियोजन करून आम्ही ट्रॅफिकच्या संदर्भात मदत करण्याचा प्रयत्न. राज्यात नॅशनलचे झालेले आहेत आणि त्याच्या आणि स्टेटचे 82 लोक आणि त्याच्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट होणार यांची नावं पण आपण याच्यामध्ये दिलेली आहेत. भरपूर राज्य सगळे सहभागी होतात त्याच्यात. कर्नाटक राज्य आहे, राजस्थानची टीम येते, दिल्लीचे रायडर असतात, महाराष्ट्राचे आहेतच, इंडियन नेव्ही असू दे, आर्मी असू दे, नंतर हरियाणा, असे भरपूर राज्य आपल्या स्पर्धेला सहभागी झालेले असतात आणि त्याच्यामधले इंटरनॅशनल खेळाडू भरपूर असतात.
कारण ही रेस आपली दरवर्षी होणारी आणि चांगल्या प्रतीची दर्जाची होते. त्याच्यामुळं जे ए टीम मध्ये खेळणारे भारतातले पण खेळाडू असू दे, अगर महाराष्ट्रातले पण आणि भारताच्या बाहेरच्या राज्याचे पण भरपूर खेळाडू, चांगल्या स्टेजला खेळणारे, इंटरनॅशनल खेळणारे खेळाडू याच्यात सहभागी होतात. संपूर्ण राहण्याची व्यवस्था करतो, खाण्याची, त्यांचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स सुद्धा आपण देतो. म्हणजे खऱ्या अर्थाने कोणत्या स्पर्धक एवढे राष्ट्रीय पुणे बारामती राष्ट्रीय स्पर्धेत इतके खुश असतात, त्यांना कुठल्याच प्रकारचं आपण कमतरता पडू देत नाही. इव्हन स्पर्धा संपल्यानंतर पुण्यात परत येण्यासाठी त्यांच्या सायकलिंग, त्यांच्यासाठी बस, सर्व व्यवस्था आपण करतो. मेडिकल फॅसिलिटी आपण सर्व जणांना देतो. इव्हन त्यांचा इन्शुरन्स सुद्धा सायकलिंग असोसिएशनच्या वतीने आपण संपूर्ण त्यांचा इन्शुरन्स सुद्धा करतो. मॅक्झिमम फॅसिलिटी सर्व देण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक उत्सुकतेने वाट पाहत असतात. बक्षीस चांगल्या पद्धतीचं आपण देण्याचा प्रयत्न करतो.